श्रीमंत मुलींनी वडिलांना संपत्तीसाठी कोर्टात खेचले, पण तिथे गेल्यावर वडिलांना धक्काच बसला. पुढे पहा. आपल्या सेवानिवृत्त वडिलांच्या विरुद्ध तक्रार करता यावी म्हणून सासरी आनंदाने नांदत असलेली एक मुलगी न्यायालयात गेली. न्यायाधीशांनी तिला विचारले असता ती म्हणाली, मला माझ्या वडिलांकडून त्यांच्या प्रॉपर्टीमधला माझा हक्क हवा आहे आणि यासाठीच मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध खटला दाखल करायचा आहे. मुलाबरोबर मुलीला देखील वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मिळणे हा मुलीचा अधिकारच आहे. यासाठी सुनावणीची काहीच गरज नाही, असे न्यायाधीश म्हणाले. तुम्हाला तुमच्या वडिलांनी सर्व भावंडांसोबत मालमत्तेची विभागणी करून तुमचा जेवढा हिस्सा येईल तो देणे त्यांचे कर्तव्यच आहे, यात शंका नाही, असे सांगितले. यावर मुलगी म्हणाली की मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे पैशांची काहीच कमी नाही, पण तरी देखील मला माझ्या वडिलांकडून माझ्या दर महिन्याचा खर्च घ्यायचा आहे. हे ऐकून न्यायाधीश आश्चर्यचकित झाले. ते त्या मुलींना म्हणाले, जर तुम्ही एवढे श्रीमंत आहात तर तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पैशाची काय गरज? यावर त्या मुलीने आपल्या वडिलांचे नाव आणि पत्ता सांगितला आणि आपल्या वडिलांना न्यायालयात बोलवण्याची न्यायाधीशांना विनंती केली. न्यायाधीश यांनी मुलीच्या विनंतीवरून तिच्या आईवडिलांना कोर्टात बोलावून घेतले आणि सांगितले की तुमच्या मुलीला दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे, मग तो कितीही असो, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो द्यावा लागेल. न्यायाधीशांचे हे बोलणे ऐकून तिचे वडील फार गोंधळून गेले. त्यांनी सांगितले की माझी मुलगी सधन आहे, श्रीमंत आहे, तिला पैशाची काहीच कमी नाही, परंतु तरी देखील तिला माझ्याकडून पैसे का हवे आहेत? न्यायाधीशांनी सांगितले की तुमच्या मुलीची तशी मागणी आहे, शिवाय तिचा तो अधिकार देखील आहे. यावर ती मुलगी म्हणाली की माझ्या वडिलांनी मला दर महिना 10 रुपये द्यावे व अशी अट घातली की ते 10 रुपये त्याने स्वतः माझ्याजवळ आणून द्यावे. न्यायालयाने तिच्या वडिलांवरती आदेश पारित केला की त्यांनी दरमहा विलंब न करता त्यांच्या मुलीकडे जाऊन 10 रुपये द्यावे. खटल्याची सुनावणी संपल्यानंतर न्यायाधीशांना राहवले नाही आणि त्यांनी त्या मुलीला विचारले की तुम्ही असे का केले? शिवाय मालमत्तेचा हिस्सा मागताना सुद्धा फक्त 10 रुपये का मागितले? आता मात्र त्या मुलीच्या डोळ्यात पाणी होते. तिने सांगितले की माझ्या वडिलांवरती खूप प्रेम आहे. माझे वडील कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांच्याजवळ मला भेटण्यासाठी वेळ नाही. आम्ही फोनवर शेवटचे कधी बोललो हे देखील मला आठवत नाही. मी हा खटला यासाठी दाखल केला आहे जेणेकरून दर महिन्याला माझे वडील मला भेटण्यास येतील, माझी मुले त्यांच्या आजोबांना पाहून खुश होतील, थोडा वेळ का होईना मला माझ्या वडिलांचा सहवास लाभेल. हे ऐकून न्यायाधीशांच्या डोळ्यात अश्रू आले. हे सर्व बोलणे तिचे वडील दुरून ऐकत असतात. आपल्या मुलीच्या मनातील भावना देखील त्या वडिलांना देखील आपले अश्रू अनावर झाले. त्यांनी लगेच मुलीकडे येऊन तिला मिठी मारली. एका मुलीला आपल्या आईवडिलांकडून दुसरे काय हवे असते? मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये हजारो माणसं भेटतील, परंतु आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारी मुलगी पुन्हा मिळणार नाही. धन्यवाद.